पण संविधानाचं रक्षण करण्या जय भीमवालेच येती, संविधानाचं रक्षण करण्या जय भीमवालेच येती. संविधानाच्या वृक्षावरती मनुवादी ही चरती, जिथं बसून पोट भरती तिथंच वार करती. संविधानाच्या वृक्षावरती मनुवादी ही चरती, जिथं बसून पोट भरती तिथंच वार करती. शेतचिल्लीच्या औलादींनी गहाण ठेवली मती, गहाण ठेवली मती, गहाण ठेवली मती. पण संविधानाचं रक्षण करण्या जय भीमवालेच येती, संविधानाचं रक्षण करण्या जय भीमवालेच येती. धर्म पंथ जातीची लोक इथे राहती, संविधानाचा अवमान उघड्या डोळ्याने पाहती. पूर्ण जय भीम. आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल. आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष आदरणीय प्रकाश बोरकर सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या समारोपी मार्गदर्शनाला सुरुवात करावी. तथागत सम्यक समृद्ध धर्मस्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, भीमाई, सावित्री या आपल्या श्रद्धास्थानांना त्रिवार वंदन करून आज या परिसरामधील बुद्ध विहारामध्ये नुकतीच रविवारची वंदना संपन्न झालेली आहे. भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर वातावरणात भारतीय बौद्ध महासभेचा जनजागृतीचा उपक्रम म्हणजे रविवारची वंदना संपन्न झालेली आहे. ती रविवारची वंदना 396 बरोबर आहे संपन्न झालेली आहे. या विहारातले सर्व सन्माननीय उपासक उपासिका, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे पदाधिकारी जे सातत्यानं या ठिकाणी या वंदनेचा उपक्रमाचं प्रचार आणि प्रसारण करतायत ते भटकर सर, त्याचप्रमाणे आजच या विहारामध्ये तथागत चॅनलचे देखील प्रमुख तथागत चॅनलचे वानकडे साहेब, अरुण भाऊ वानकडे कॅमेरा घेऊन पहिल्यांदा आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. जागृतीचा अग्नी तेवत ठेवा हे बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीदवाक्य घेऊन भारतीय बौद्ध महासभा गावागावात, वार्डावार्डात, शहराशहरात जाऊन प्रचार करते आहे. कशाचा? बाबासाहेबांनी सांगितलं होतं की धम्मदीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबांचं शेवटलं भाषण, बाबासाहेब म्हणतात की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी कुणावर आलेली आहे? ज्यांनी भगवान बुद्धाच्या धम्माची दीक्षा घेतली त्या नवबौद्धांवर आलेली आहे की त्यांनी या धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे.
किमान आठवड्यातून एक दिवस तरी विहारात गेलो पाहिजे, हे बाबासाहेबांचा आदेश. आणि नेमकं बाबासाहेबांनी बाकी सांगितलं, शिका, संघटित व्हा. इकडे आपण गेलो. अनेक आमच्या वाडवडिलांनी काय केलं त्यावेळेस, आपल्या घरची दारिद्र्याची परिस्थिती असून देखील आमच्या सारख्या लेकरांना काय केलं, बाबासाहेबांच्या आदेशानं शिकवलं, शाळेत पाठवलं. त्याच्यामुळे आमची एक पिढी आता सुखाने खात आहे, केवळ बाबासाहेबांच्या एका आदेशामुळे. शिका म्हटल्यावर आपण शिकलोच. नक्कीच आपल्या आई वडिलांनी आपल्यावर खूप मोठे उपकार केले. म्हणजे त्या पिढीनं जर आपल्याला शिकवलं नसतं तर आज आपण इथे दिसलो नसतो. कारण की आपलं कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे की इकडे आता वर्गीकरणाचा घाट घातला गेला आहे. आमच्यामध्ये अ ब कड म्हणजे दुफडी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय. बाबासाहेबांनी आरक्षण देताना त्यांनी सांगितलंय, किती जाती आरक्षण घेतात आपलं? 59 जाती. 59 जाती हे आरक्षणाचे भोगवटदार आहेत, आरक्षण घेतात. पण बाबासाहेबांच्या आदेशाचं पालन मात्र करत नाही. जेवढे काही आरक्षणाच्या बाबतीत लढे झाले, जेवढे काही आंदोलनं झाली, ते सर्व लढे कोणी लढले? बाबासाहेबांच्या जनतेने लढले मोठ्या प्रमाणात. एवढंच नाही, ओबीसी समाजाला आरक्षण मिळण्यासाठी देखील, मंडल आयोगाच्या लढ्यासाठी देखील रस्त्यावर उतरले कोण? आपण लोक उतरलो. म्हणजे आपण सर्वांच्या कल्याणासाठी बाबासाहेबांच्या तथागत भगवान बुद्धाच्या मार्गाने वाटचाल करीत असताना नेमकाच याच्या उलट प्रवाह सुरू झालेला आहे. कारण की सत्ताधारी लोकांना आता सांगितलं गेलं आहे की त्यांना आपली प्रगती पाहवल्या जात नाही. कल्पना करा तुम्ही आपल्या आपसामध्येच बाबासाहेबाला आणि तथागत भगवान ते मान आणि सन्मानाच्या जागेवर जाऊन बसले. ज्या महिलांना इथल्या समाज व्यवस्थेनं प्रवेश नाकारला होता, विषमतेची वागणूक दिल्या गेली होते, त्या महिलांची स्थिती पहा. आणि ज्यांनी बाबासाहेबांना स्वीकारलं, ज्यांनी भगवान बुद्धाला स्वीकारलं, बाबासाहेबांच्या विचारांना स्वीकारलं, ती व्यक्ती आपल्या जिल्ह्याची, या देशाची राष्ट्रपती बनलेली होती. पहा, ही